सांग की कुठे डबा ठेवलाय. अरे ध्यान नाही नेमकं. हा काकी बसताय का भीतीत. ए सांग की कुठे ठेवला डबा. ध्यान नाही तर का नाही कुठं ठेवलाय ती मला. पण सांग नीट डबा भरलाय का खरं सांग. नसल तर नसल. कसला की तुम्ही निर्माती माझ्यापासला घ्या बरं. मला निर्माती नो माझं डोकं उठतं ते. तुम्हाला माहित आहे निर्म्यासाठी भांडणं. ती भरली ना तर माझं पोट दुखतं ती निर्माला माझं डोकं उठतं. अहो वाईट वाटी बादली भरली नाही फोटा दुखतो झोपल्याला मान हे बघ. तिला बी उठू वाटतं ना तर काय करायचं. हो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही. बरेच ना. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. सकाळच्या वाजलेले 10 आणि मी चाललेलो आहे पप्पाला डबा घेऊन. कारण आई लेट उठलेली होती तर पप्पाने डबा नेलेला नाही तर मी पप्पाचा डबा घेऊन चाललो. पण मी आईला विचारत आहे सारखं की डबा. आई बोलते डबा भरलाय भरलाय भरलाय. पण आईने ठेवलाय कुठं डबा तेच माहीत नाही. आता मी शोधतो. सापडला तर ठीक, नाही सापडला तर आपण स्वतः भरायचा डबा घेऊन जायचा. कारण पप्पाला देऊन यायचं लवकर आणि परत आपल्याला जायचं आहे कामावरती. त्यासाठी आपल्याला जायचं लवकर. चला आपण आधी डबा शोधूया. बघा कुठंही डबा दिसत नाही भरलेला. कुठंही दिसत नाही. कुठंसुद्धा दिसत नाही. ती बोलते डबा भरला डबा भरला. आता कुठं डबा भरला. सगळं झाकून ठेवलेलं आहे. एकही डबा भरलेला नाही. आता काय बोलायचं. कुठंही डबा दिसत नाही भरलेला. ए टू झेड बघितलं कुठेही भरलेला दिसत नाही आहे. तर आता आपण जायला खड्ड्यात गेलं. आपण डबा भरायचा स्वतः आणि घेऊन जायचं. ओके तर ओके, नाही ओके तर नाही ओके. माणसं जेवला बस झालं. त्यासाठी आपण डबा घेऊन जाऊ स्वतः. तर चला डबा भरून घेऊ. काय काय भरायचं भाजी दाखवतो चपाती दाखवतो. चला मित्रांनो, मला आठवलं की डबा कदाचित टेबलवर असेल. तर आपण टेबलवरती बघितला मी थोडा. तर तिथं टेबलवरती डबा ठेवला आहे तिने. इथून तुम्हाला दाखव. बघा टेबलवरती जाय ना. यासाठी टेबलवरती डबा ठेवलेला आहे. तर आपण जाऊन घेऊ. टेबलवरती डबा ठेवला आहे. काय बोलायचं आईला. टेबलवरती डबा ठेवलेला आहे. टेबलवरचा डबा आपण घेऊ आणि आता आपण निघू. चला. काय काय झालंय. कोण आलं. सिद्धू मामा. ती बघा ती तिकडून तिला त्याला घाबरवते. सिद्धू मामा आला. सिद्धू मामा काय अक्कल आहे का तुला. तर मग सारखे सारखे याला घाबरवते. काय उपाय तुला घाबरवते. आपण तिला मारू. जा 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 मी आहे. जा जा सिद्धू मामा नाही. मी सांगतो जा जा नाही जा जा मी सांगतो. नाही गे जा. नाही 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 या तिकडं. नाही येत तू. नका टेन्शन नाही येत. चल हे म्हणा हे म्हणा. नाही बघ दुसरंच होतं कोणतरी. नाही नाही जा जा येऊ का. हा मारीलच तुम्हाला दोघांना. सिद्धू मामाला तुला पण मारू का म्हण. मारू का म्हण सिद्धूला तुला. तर चला आपण येणं डबा कुठे ठेवला असेल आहे ना. होम थिएटर जवळ. हां चला तर आता चलो डबा घेऊन. पप्पाचा भरला डबा. चला बाय. सिद्धू मामा येतोय. थांब. झालाय पप्पा डबा आपल्या रेडी घावलेला आहे. तर आपण पिशवीमध्ये भरायचा घेऊन जायचं. चला रेडी जायची तर आपण जायचं. चला आता आपण निघू. पिशवीत भरलेला आहे बघा. पिशवीमध्ये डब्बा आणि आपण चाललेलो आहे आता पप्पाला द्यायला. चला जाताना आपण दाखवतो. भारी भारी असेल.
कमेंटमध्ये सांगा, कारण मला समजेना नाही काय. मला तर वाटतंय उंबराचं झाड. आहे का उंबराचं झाड? नक्की ना? कमेंट करून सांगा फटाफट. एवढं छोटंच आहे, उंबरूट लागले त्याला. कोणीही नाही या रस्त्याला. उसाट पडल्याच वाटते ना, पण संध्याकाळ टायमाला जास्त गर्दी असते या रस्त्याला. ते किती भारी वाटतं. उसाट एकटाच चाललंय, मस्त आवाज येत आहे, कशाची धावपळ नाही काय. सेम गावासारखा फिलिंग होत आहे मित्रांनो. तर कधीतरी इकडे फिरत जावं असं एकट्यामध्ये, तर भारी वाटतं फिरताना. आणि गाड्या मोजक्याच इथून जातात जे आमच्या दांडेपड्यात येतात ते. तर मस्त असं वाटतंय, कारण हे फिलिंगच बघून बघा ना कसं दिसतंय. आता पाऊस येईल असं वाटतंय, पण पाऊस काय येणार नाही. पावसासारखं वातावरण झालं आहे खाली. तर एवढं भारी वाटतंय ना, वाह छान. पप्पाकडे आलो पण चांगलं वाटायला लागलं. तर चला दाखवतो पप्पा कुठे काम करतात ते पण. झाड आहे बघा, एकदम असं मस्त झाड झाड झाड. चिमणीचा आवाज येतो बघा, ऐकलं का? चिक चिक चिक. आता इथून लागला रस्ता, मस्त पूर्ण हायवेसारखा रस्ता लागला आता इथून पुढे. तर आता अशी चिलबिल ऐकायला नाही येणार, जास्त करून गाड्याचा आवाज येईल. बघा किती भारी आहे ना. आगामी इकडे अधिकाऱ्याचे पेट्रोल पंप आहेत आणि आमचे पप्पा तिकडेच काम करतात, अधिकाऱ्याचे स्टोरवर. तेवढंच पेट्रोल पंपावरती नाही काम करत. किती भारी वाटते ना. काय आहे कमेंट करून सांगा, काय आहे? डुक्कर? कुठलं डुक्कर आहे? गावठी का? बघा असे प्राणी असतात. मेन रस्ता चालू झालेला आहे आणि आपण त्या मेन रस्त्याने चाललेलो आहे. हायवे आमचा हा. तर ह्या हायवे चारोटीला घेऊन जातो. हे आता चाललो आम्ही अधिकाऱ्याच्या घरात आणि हे अधिकारी स्टोअर आहे, बघू शकता कसं आहे. इकडे आपले पप्पा असतात, आपण पप्पाला जाऊन डबा देऊ. चला. नाही जाऊ शकलो, ते गेलतो आतमध्ये पण नाही बोलू शकलो, कारण मला फोन आलेला होता, अर्जंट होता. तर मी फोन बोलता बोलता मग तसं बोलत रिटर्न आलो बाहेर आणि आता आलो आपल्या रस्त्यावरती अर्ध्या. तर मी नाही बोलू शकलो, तर सॉरी, कारण मी थोडंसंच दाखवलं. माझे वडील तुम्हाला नसेल दाखवले. चला चालेल, आपण जाऊ आता. आपलं झालं काम, तर आपण आलो पप्पाचा डबा देऊ. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. एवढा इंटरेस्टिंग नसेल, पण थोडाफार तरी माझ्या पद्धतीने मी केला आहे, कारण आपल्या गाडी नाही काही नाही तर आपण फिरू शकत नाही जास्त. यामुळे म्हणलं की फिरणं हे सगळं दाखवायसाठी आपल्याला फिरायला लागतं, त्यासाठी आपल्याकडे फिरणं वगैरे. आणि आमची परिस्थिती अशी एवढी थोडीशी कठीण आहे, त्यामुळे आम्ही फिरू शकत नाही जास्त, कारण आपल्याला कामावर पण जाणं लागतं आणि ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला वेळ आणि टाईम देणं भाग लागतं. ब्लॉग कसा वाटलं मला कमेंट करून सांगा आणि पटापट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण आपले सबस्क्राईब खूप कमी आहे आणि थोडं सपोर्ट करा मराठी माणसाला. चला बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गाईज. हे फुलं आहेत ते असे खाली का लटकलेत मला एकदा सांगा, कमेंट करून सांगा वाटलंच तर, की हे फुलं खाली का लटकतात. बघा हे फुलं खाली का वाकलेत, झाड एवढं मोठं, सगळे फुलं खाली वाकलेत. कमेंट करून पटापट सांगा.